ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। पनवेल तालुक्यातील वलप येथील संगीता आगवणे या महिलेची हत्या करून जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली। पनवेलमध्ये एका व्यक्तीने चोरी करण्याच्या उद्देशाने एका महिलेचा गळा आवळून हत्या केली। यावेळी हत्या केल्यानंतर महिलेच्या अंगावरील सोन्याचे सगळे दागिने आणि मोबाईल फोन चोरून नेला। यामध्ये सुमारे 2 लाख रुपयांच्या मुद्देमालाची चोरी केली। या घटनेनंतर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी या घटनेचा योग्य तपास सुरू केला। चौकशी दरम्यान आरोपीचा शोध घेण्यास पोलिसांना यश आलं असून पनवेलच्या वलप गावातील महिलेची हत्या करून जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा पनवेल यांनी ताब्यात घेतलं आहे। शरद साहू अशा आरोपीचं नाव असून पुढील चौकशी सुरू आहे। आम्ही केली त्याच्यात असं लक्षात आलं की तो तिला नेहमी बघायचा, कारण जी डिसीज महिला आहे ती शिकवणी घेण्याचं काम करायची आणि शिकवणी घेऊन एका दुकानात यायची ज्या ठिकाणी बाजूला हा पण याचा कामधंदा करत होता। बऱ्याचदा हा तिला बघायचा आणि एकदा तिच्या मागे गेला घटनेच्या दिवशी आणि तिचा हात पकडला। तिने प्रतिकार केला। त्यावेळेस त्याच्याकडे मच्छी पकडण्याकरता जो कापड वापरतो तो कापड त्यांनी तिच्या तोंडाला गुंडाळला आणि त्याच्यात तिचा मृत्यू झाला सफोकेशननी। आणि मग तिच्या गळ्यातले आणि कानातले काही कॅश आणि मोबाईल हे त्या गोष्टी त्याने जबरी चोरून घेऊन गेला। म्हणजे उद्देश दोन्ही दिसतात, तिच्या मागे जाणे वाईट उद्देशाने प्लस जबरी चोरी करणे। आरोपी पुरावे नसताना आरोपीला अटक केली। मी तपास कसा केला किंवा इन्व्हेस्टिगेशन कसं केलं हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगू शकणार नाही, पण मी जे बोललो की टेक्निकल अनालिसिस मध्ये जे विविध अँगल्स असतात त्यातला जास्त चॅलेंजिंग अँगल दुसऱ्या कंपनीकडनं माहिती मागवणे आणि त्याचा फॉलोअप घेणे। असं कधीच होत नाही की एका दिवशी मागितली माहिती मिळाली किंवा मिळाली तरी त्या 8 दिवसात काही रिझल्ट मिळेलच। 2 महिने हा म्हणायला जरी सोपा असला तरी काम करायला आणि मागवायला माहिती मागायला फार मोठा पिरियड आहे। पण तेवढ्या चिकाटीने आमच्या टीमने हे काम केलं, त्यामुळे शेवटी ज्यावेळेस वेळ आली की तो आरोपी ऍक्टिव्हेट झाला पुन्हा, त्यावेळेस त्याला आम्ही पकडलं आणि गुन्हा डिटेक्ट झालेला। सध्या मोबाईल फोन मिळालेला आहे आणि आता ऑर्नामेंट्स वगैरे ज्या ठिकाणी त्यांनी विकलेत तर तिथनं रिकव्हरीचं आमचं काम चालू आहे।